नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, उद्या श्रावण मासातील दुसरा श्रावणी शुक्रवार. खरं तर ज्या वर्षभरात 12 महिने येतात त्या 12 महिन्यांपैकी श्रावण महिना हा अत्यंत पुण्यवान महिना, अत्यंत पवित्र महिना मानला जातो. संपूर्ण श्रावण महिन्यात आपण महादेवांची आणि माता पार्वतीची सेवा करतो. बघा, श्रावण मासामध्ये तुम्ही जेवढ्या जास्त सेवा करता, जेवढे जास्त तुम्ही उपाय करता, जेवढे जास्त तुम्ही मंत्र म्हणता ते सिद्ध होतात. तुम्ही बघाल ते एरवी लोक तुम्हाला काही करताना दिसणार नाहीत. कधीही त्यांच्या तोंडात कुठला मंत्र नसतो, कुठल्या मंदिरात कधी जाणं येणं नसतं. ते लोकसुद्धा श्रावण महिन्यात उपवास करतात, मंदिरामध्ये जातात, श्रावण महिन्यामध्ये घरात व्रत करतात. बघा, श्रावण महिना हा सर्व सिद्ध महिना आहे. श्रावण मासातील प्रत्येक शुक्रवार हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे. बऱ्याच वेळा आपल्या घरात खूप दारिद्र्य असतं, घरात खूप गरिबी असते, घरात पैशांची चणचण असते, सतत काहीतरी आपल्या घरामध्ये अवलक्ष्मी वास करत असते, पैसा टिकत नाही किंवा घरात कलह होतात, घरामध्ये आजार पण येतं. अशा कुठल्याही जर समस्या असतील तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अवश्य करा. उद्या शुक्रवारच्या दिवशी जर हे काही विशेष उपाय तुम्ही केले तर तुमच्या घरात सिद्धी प्राप्त होईल, घरात लक्ष्मी कायम टिकून राहील. कुठून ना कुठून हा श्रावण महिना संपण्याच्या आत तुमच्या घरात पैसा येईल आणि आलेला पैसा हा कायम टिकून राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते घरात बरकत आणणारे आहेत, घरातील कर्त्या कमवत्या व्यक्तीला यश मिळवून देणारे आहेत, मुलांची प्रगती घडवणारे आहेत. बघा, आता उद्या दुसरा शुक्रवार जो आहे, या शुक्रवारी समजा कुणाला मासिक धर्म असेल, सुतक काळ असेल, तर मग तुम्ही त्याच्या पुढचा जो तिसरा शुक्रवार येईल किंवा चौथा शुक्रवार येईल, तुम्ही त्यावेळी हे उपाय केले तरीही चालतील. आता मी तरी स्वतः पहिल्या शुक्रवार, दुसऱ्या शुक्रवार, तिसरा आणि सलग 4 शुक्रवारी हे उपाय करणार आहे. पहिल्या शुक्रवारी करून झालेत. जे उपाय मी स्वतः करते, ज्याचे छान अनुभव मला येतात, तेच उपाय मी तुम्हाला आता सांगत आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या लवकर उठा. मी म्हणणार नाही की तुम्ही अगदी 3ला 4लाच उठा, म्हणजे जे उठत असतील तर ते खूप छान आहे, चांगलं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती उठणं खरं तर प्रत्येकाला जमत नाही, पण नाहीच जमत, कारण आपण दिवसभर थकतो, बऱ्यापैकी रात्रीपर्यंत काम करत असतो, पुन्हा सकाळपासून आपलं शेड्यूल चालू असतं, पूजापाठ, मग झोप पण आपली झाली पाहिजे. म्हणून आपण खूप लवकर उठायचं असं मी नाही सांगणार तुम्हाला, पण कमीत कमी 5:30 किंवा फार 6च्या आत उठण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठून छान अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यात उद्या आवर्जून थोडं गंगाजल आणि चिमूटभर हळद घालायची आहे. घरात, आपल्या घरामध्ये जेवढे कोपरे आहेत, जेवढ्या दिशा आहेत, जेवढ्या भिंती तुम्हाला दिसत आहेत तुमच्या घरामध्ये, प्रत्येक ठिकाणी हळदीचं पाणी उद्या शिंपडायचं आहे. एक प्लेट किंवा एक वाटी घ्या, त्यात थोडं पाणी घाला, त्यामध्ये थोडी हळद घाला, तुळशीचं पान किंवा एखादं फूल घ्या आणि त्या तुळशीच्या पानाने किंवा फुलाने संपूर्ण घरभर हळदीचं पाणी शिंपडा. सकाळी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले हेच करा. घरात असणारी, कानाकोपऱ्यात असणारी जी अवलक्ष्मी आहे, निगेटिव्हिटी आहे, जे काही कोणी मांत्रिक तंत्रिक केलं असेल, बाधित असेल, सगळंच्या सगळं घराच्या बाहेर फेकलं जाईल. ठीक आहे. हे केल्यानंतर तुम्हाला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तुळशीच्या समोर उद्या शक्य असेल तर तुपाचा नाही तर तेलाचा दिवा लावायचा आहे. सूर्याला तुम्हाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. दारामध्ये छान तुम्हाला रांगोळी काढायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या छान पवित्र करतो त्या करून झाल्यानंतर तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं आहे. जे आपलं मंदिर, देवघर आहे, त्या देवघराच्या समोर बसायचं. उद्या मी तुम्हाला सांगेल, काहीही करा, प्रयत्न करा, पण तुपाचा दिवा लावा. तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हा दिवा माता लक्ष्मीला आकर्षित करणार आहे, धनप्राप्ती, धनात बरकत आणणार आहे. आता नाहीच शक्यताही नाहीच तर मग तेल घ्या, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या तुपाचा दिवा लावा. ठीक आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. 2 फूलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत, 2 फूलवाल्या लवंगा आणि एक लाल धागा. धागा नसेल तर घरात कुठलाही, काळा सोडून कुठला, सफेद धागा तर प्रत्येकाच्या घरात असतोच, तो धागा घेतला तरीही चालेल. 2ही लवंगा तुम्हाला त्या धाग्यात बांधायच्या आहेत, हाताच्या मुठीत घ्यायच्या आहेत. तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्यामध्ये व्यक्त करायची आहे. 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम, 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 16 वेळा कमलात्मक मंत्र, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र आणि 16 वेळा लक्ष्मी मंत्र. 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी मंत्र,
16 वेळा कमलात्मक मंत्र, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम. ह्या सेवा तुम्हाला त्या लवंगावर करायच्या आहेत आणि ही लवंगाची जुडी इच्छा व्यक्त करून त्या दिव्यात अर्पण करायची आहे. जो देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर दिवा लावलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या लवंगा अर्पण करायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला बरकत आणण्यासाठी प्रार्थना करायची आहे. सकाळी लावलेला हा दिवा तुम्हाला अखंड रात्रीपर्यंत पेटता, रात्री 12पर्यंत किंवा अख्खी रात्र शक्य असेल तर तुम्हाला प्रज्वलित पेटताच ठेवून द्यायचा आहे. फक्त 1 शुक्रवार हा उपाय करून बघा तुम्हाला अवघ्या काही तासातच रिझल्ट दिसायला सुरुवात होतील. घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल, घरात सकारात्मकता येईल, घरात जी अवलक्ष्मी होती ती घराच्या बाहेर जाऊन घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल. आता दुसऱ्या दिवशी किंवा जेव्हा तुम्ही तो दिवा तिथून उचलाल तेव्हा त्यात जी लवंगाची जुडी असेल तर कापरासोबत थोडंसं कापूर घ्यायचं आणि कापूरसोबत ती लवंगांची जुडी जी आहे ती घरातच प्रज्वलित करून त्याचा धूर आपल्या घरामध्ये करायचा. हे प्रत्येक शुक्रवारी तुम्ही केलं तरीही चालेल, नाही तर श्रावणात तरी या शुक्रवारी तुम्ही ते करून बघा. आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते, तो सुद्धा धनप्राप्तीचा आहे. यासाठी तुम्हाला घ्यायच्या आहेत हिरव्या वेलच्या. हिरवी वेलची सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, जी आपलं जे गुरुबळ आहे ते मजबूत करते. हिरवी वेलची ही शुक्राची सुद्धा कारक मानली जाते. शुक्र ग्रह हा आपल्याला धन देणारा ग्रह आहे. ज्याचा शुक्र मजबूत असतो, ज्याच्याकडे अतोनात धन असते. त्यामुळे तुम्हाला हिरव्या वेलच्या 7 घ्यायच्या आहेत. एक छोटी प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये 7 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर एक चिमूटभर हळदीत हिरव्या वेलच्या थोड्याशा पिवळसर करून घ्यायच्या आहेत. बसण्यासाठी आसन घेऊन तिथे बसायचं. 1 हिरवी वेलची आपल्या हातात घ्यायची, माता लक्ष्मीला इच्छा सांगायची आणि 1 वेळा श्रीसूक्त म्हणायचं. श्रीसूक्त नित्यसेवेच्या पुस्तकात, गुगलला, यूट्यूबला सगळीकडे आहे. 1 वेळा श्रीसूक्त म्हणा, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि ही हिरवी वेलची देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करा. पुन्हा दुसरी हिरवी वेलची, पुन्हा माता लक्ष्मीचं स्मरण करत श्रीसूक्त आणि पुन्हा एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणून ही हिरवी वेलची तिथे अर्पण करायची आहे. अशा 7च्या 7ही हिरव्या वेलच्या तुम्हाला एक करत अभिमंत्रित करत माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या आहेत. यानंतर 7ही हिरव्या वेलच्या तुम्हाला एक लाल किंवा पिवळं कापड घेऊन त्याच्यामध्ये घट्ट बांधायच्या आहेत. तयार केलेली एक छान वेलच्यांची पोटली तुम्हाला उद्या शुक्रवारी दिवसभर रात्रभर देवघरातच ठेवायची आहे. संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत तुम्ही देवघरात ठेवली तरीही चालेल. त्यानंतर मात्र तुम्हाला ती तिथून उचलायची आहे आणि तुमच्या घरातील जो करता कमावता व्यक्ती आहे, जो धन कमावून घरात आणतोय, तर त्या व्यक्तीच्या खिच्यामध्ये किंवा त्या व्यक्तीच्या पर्समध्ये, त्या व्यक्तीच्या पाकिटामध्ये, व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ही हिरवी वेलचीची पुडी त्यांना ठेवायला सांगायची आहे. कायम यश मिळत राहील, लक्ष्मी सोबत राहील, बरकत येत राहील, धनामध्ये वृद्धी होत जाईल. खूप साध्या सोप्या ह्या गोष्टी आहेत. नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.